वातावरण होतं, कारण सर्वसाधारण मराठी कुटुंबांमध्ये आणि पुण्या मुंबईतल्या बिझनेस म्हणजे नको नोकरी बरी काय नोकरीच चांगली अशी सर्वसाधारण भावना असते. तुझ्या घरामध्ये वातावरण काय होतं? नाही, माझी मम्मा जॉब करायची. माझ्या बाबांचा छोटासा ट्रॅव्हलचा बिझनेस होता आणि बिझनेस म्हणजे छोटासा कार रेंटलचा बिझनेस होता. तो मला घरामध्ये असं वातावरण वगैरे लहानपणापासून नव्हतं. मी 1-2 BHK मध्ये राहणारा, मतलब मला वाटते की आपलं ABP-वाल्या काय रिपोर्ट्सला माहिती पण असेल. तर माझ्या घरी आलेले मला वाटते 4 वर्षापूर्वी माझा इंटरव्ह्यू घ्यायला. सो त्यांनी ते घर पण बघितलं. मला वाटते की बिझनेसचं असं काही वातावरण वगैरे नव्हतं. मला वाटते ती सुरुवात होती म्हणजे, आणि माझ्याकडे काय गमवायलाच नव्हतं. ₹15,000 जर गमवले जरी असते तरी 15,000च गेले असते. जेव्हा तो माइंडसेट असतो ना, तर आपल्याला तिकडनं बनवायचंच आहे काहीतरी. तर त्या विचारधारेने मी बाहेर पडलेलो घराच्या, आणि त्याच्यानंतर त्या गोष्टी होत गेल्या. आणि जेव्हा आपण कधी विचार नाही केला पाहिजे, जर का इफ यू आर स्टार्टिंग फ्रॉम अ स्क्रॅच, ऑलवेज स्टार्ट फ्रॉम अ स्क्रॅच, स्टार्ट फ्रॉम एन झिरो. जी 0 to 1 ची जी आपल्याला वाटतं खूप चॅलेंजिंग असतं, पण ते 0 to 1 होऊन जातं आणि 1 to 10 पण होऊन जातं. सो जस्ट फर्स्ट स्टेप, बेबी स्टेप व्हॉट वी हॅव टू टेक ऑन. नाही, पण मग स्क्रॅच टू म्हणजे 0 to 1, 1 to 10 हे होतं. चॅलेंज कुठे येतो? चॅलेंज सर, आपल्याला आपल्या आजूबाजूचे लोक, म्हणजे माझ्याबरोबर जे इन्सिडेंट सांगेन मी. माझं पहिलं स्टोअरचं इनॉग्रेशन होतं आणि त्याच बाजूच्या बिल्डिंगमध्ये माझे तेव्हा काका राहत होते, म्हणजे चुलत काका राहत होते. मी आनंदाने त्यांच्या घरी गेलो की बाबा हे इन्व्हिटेशन कार्ड आहे, तुम्ही या इथे. ते मला तेव्हा म्हणालेले की यार हे सगळं का करतोयस, हे सगळं नाही चालणार अँड एव्हरीथिंग. म्हणजे त्यांनी मला पहिल्याच दिवशी जेव्हा मी द्यायला गेलो, त्यांनी कार्ड मला निगेटिव्ह केलं. की मला वाटते की चॅलेंजेस हाच येतो की आपण आजूबाजूच्या लोकांबरोबर जेव्हा आपण डिस्कस करतो की हे मी काहीतरी करतोय, तर लोक तुमच्यावर ट्रस्ट नाही करणार. तुम्हाला स्वतःवरती ट्रस्ट करायचं आहे, तुम्हाला कोणाचं ऐकायचं नाहीये. मी तेव्हा त्यांचं ऐकलं नाही आणि मी करत गेलो ती गोष्ट, त्याच्यामुळे आज इथपर्यंत आलो. जर का तुम्ही बोलणार की 10 लोकांचं मी ऐकायला जाईन, मी त्यांची ॲडवाईस घ्यायला जाईन की बिझनेस करू का नको, तर लोक बोलणार आहेत नाही नको करूस. सो दॅट आपण एकदा निगेटिव्ह झालो आपल्या माइंडनी ना, सो नो वन कॅन हेल्प अस. आपल्या स्वतःची मदत पहिली स्वतः करायची, आणि ती मी करत गेलो आणि त्या गोष्टी होत गेल्या सर. त्यामुळे त्यातनं धडा हा की एक तर कुणाचं ऐकू नका, जर तुम्ही विचारायला जाऊ नका, आणि त्याच्यापेक्षा दुसरं सगळ्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की जर कोणी विचारायला आला तर तुम्ही त्याचा निगेटिव्हली नका त्याला हे करू. जर कोणी विचारायला आला तर पॉझिटिव्हली त्याला जरा पुश द्या, त्याला जरा प्रोत्साहन द्या. करेक्ट सर. म्हणजे मला वाटतं जर का आपण एकमेकांना पुश नाही केलं, जर का आपल्या कुठल्या पण इकोसिस्टम दॅट कॅन मीन ऑन्टरप्रेनर, स्टार्टअप इकोसिस्टम, मला वाटतं ऑन्टरप्रेनरशिप इज नॉट सो इझी, बट द सराउंडिंग पीपल विथ यू. म्हणजे असं नाही की आपले सगळेच दिवस चांगले असतात. इट इज अन रोलर कोस्टर राईड, ॲज मतलब एव्हरीवन नोज अबाउट इट. फक्त मला वाटते आपण आपल्या स्वतःवरती पेशन्स ठेवला पाहिजे. आपल्या कंपनीवरती जर का आपण स्वतः विश्वास नाही ठेवला, तर आपल्याला काय वाटतं कस्टमर्स ठेवतील, इन्व्हेस्टर ठेवतील, कोण नाही ठेवणार. फर्स्ट आपल्या कंपनीवरती आपला स्वतःचा विश्वास असला पाहिजे, जो माझा कंपनीवरती माझा होता. आणि जर का इनर सेल्फ कॉन्फिडन्स चांगला आहे, तर नक्कीच तुम्ही यू कॅन अचीव्ह ग्रेट हाईट्स इन फ्युचर. पण मला आता तुझ्या बिझनेसचं स्वरूप सांग.